नमस्कार. मी हेमंत पोहनेरकर. माझ्या तिसऱ्या अतिलघु कथासंग्रहाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांसमोर आज आलेलो आहे. श्लेष हे माझ्या तिसरे अतिलघु कथासंग्रह मी आज आपणासमोर प्रकाशित करत आहे. गेले 100 दिवस मी या अतिलघु कथा रोज ब्लॉगवरती पोस्ट करत आहे. खरं तर 100 दिवस 100 अलग ही कल्पना मनामध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित आपल्याकडनं ही पूर्ण होणार नाही, कारण कुठल्याही गोष्टीतलं सातत्य आणि ते पण 100 दिवस ठेवायचं तुलनेने ही खूप मोठी गोष्ट होती. मन साशंक झालेलं असं होतं. आपल्याला जमलं नाही, अपयश आलं तर काय, हा देखील विचार मनामध्ये आला. परंतु पहिली 2 पुस्तकं बकेट लिस्ट आणि संक्षिप्त ही 2 प्रकाशित केल्यानंतर कुठेतरी मनामध्ये हा विश्वास होता की पहिल्या 2 अतिलघु कथांप्रमाणे, संग्रहांप्रमाणे 100 अशा कथा तिसऱ्या वेळेस आपण सलग एकसारखे एक दिवस एक कथा याप्रमाणे 100 दिवस 100 अलग लिहू शकू. मनामध्ये हा विचार आला आणि तो पूर्ण करण्यासाठी ध्यास घेतला. सुरुवातीला रोज अलग ब्लॉगवर ते पोस्ट करण्याच्या आधी हा देखील मनामध्ये विचार आला की सुरुवातीला आपण 30-40 अलग लिहून काढू आणि नंतर मग एक कथा अतिलघु कथा प्रकाशित करू. पण कुठे ना कुठेतरी मनामध्ये हाही विचार आला की ही खरं तर शारदा मातेसोबत, सरस्वतीसोबत, साहित्यासोबत प्रतारणा होईल. कारण आपण आधी तयारी करायची आणि नंतर पोस्ट करायचं, याच्यामध्ये तेवढा पक्केपणा, प्रामाणिकपणा अशा स्वरूपाचा नव्हता. शिवाय हा विचार मनामध्ये आल्यानंतर सूरमणी दत्ता चौगुलेंचे शब्द देखील आठवले. गाण्यात सर्व माझा इमान आहे, गाणे खरे न ज्याचे तो बेईमान आहे. शारदेची, सरस्वतीची पूजा करत असताना कुठे ना कुठेतरी अशी मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना ठेवून आणि केवळ प्रसिद्धी करायचं आहे हा भाव मनामध्ये यायलाच नको, म्हणून एका वेळेला अपयश आलं तरी चालेल, परंतु सलग 100 दिवस 100 कथा लिहायच्याच हा मनामध्ये विचार पक्का केला आणि पहिली कथा प्रकाशित केली आणि पहिल्या दिवसापासून करण्यास सुरुवात केली. त्या पूर्ण करत असताना त्याच्या पाठीमागचे आणखी एक देखील भूमिका, एक विचार मनामध्ये आला होता. तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट 21 दिवस सातत्याने आपण केली तर नकळतपणे त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. परंतु केवळ 21 दिवस करूनच ती सवय कायमस्वरूपी राहते असं होत नाही. त्याचं कारण असं की कुठलीही गोष्ट सवयीचं रूपांतर रक्तामध्ये भिनायचं असेल आणि आजन्म ती जर गोष्ट करायची असेल आणि त्यातल्या त्यात कथेचा, साहित्य लिखाणाचा हा जो छंद आहे, जो मनाला आवडलेला जो एक ही गोष्ट आहे, तिला जर आयुष्यभर टिकवायचं आहे तर असं म्हणलं जातं की कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचं जीवनभर पालन करायचं असेल तर सलग 90 दिवस ती गोष्ट केली पाहिजे. म्हणून या अतिलघु कथा आपण 100 दिवस पूर्ण करू, एक शतक पूर्ण करू आणि त्याच्यामध्येही न थांबता हे शतक पूर्ण करू हा मनामध्ये विचार आला, एक विश्वास आला आणि त्या दृष्टीने पुढे होत गेलो. आणि नकळतपणे हा जो मनामध्ये आलेला विचार आहे, कदाचित या सगळ्या गोष्टी एका दैवी योगाने जुळत गेल्या आणि म्हणून या सगळ्या 100 कथा माझ्या हाताने नकळतपणे लिहून पूर्ण झाल्या. प्रत्येक कथा लिहित असताना साहित्यामध्ये नवरस आहेत. या नवरसांचा तर विचार केलेला होताच, परंतु आजच्या पिढीला आवडतील असे देखील सगळे विषय या निमित्ताने याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढी ज्याच्यामध्ये रमते असे अनेक विषय याच्यामध्ये घेतले. घरगुती सगळ्या गोष्टींपासून, महिलांपासून, बालांपासून, आबालवृद्धांपर्यंत, कर्तव्यांपर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेण्याचा यामध्ये मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. काही कथा लिहित असताना तर अत्यंत भावूक असा झालो. त्यातल्या त्यात विशेषत्वाने 2 कथांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर प्रत्यक्ष स्वतः घरी देवपूजा करत असताना कोमेजलेले फुलं ज्या वेळेला देवाच्या पूजेसाठी माझ्या समोर आले त्यावेळेला सुचलेली सैनिकाविषयीची कोमेजलेल्या फुलांची कथा, शिळ्या फुलांची कथा, ती कथा लिहिल्यानंतर तर अक्षरशः मी पूर्ण वेळ रडत होतो. कारण तेवढा भाव नकळतपणे कुठे ना कुठेतरी कलाकार, एक अभिनेता, एक साहित्यिक ते साहित्य लिहित असताना ते साहित्य जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो भाव, ती गोष्ट सगळी इतकी ओतप्रेत भरून गेली की ती गोष्ट मी वेगवेगळ्या प्रकारे जगलो असं मला सातत्याने वाटत होतं. ती कथा आपण सर्वांनी अवश्य वाचावी.
तसंच हे सगळं 100 कथा लिहून पूर्ण होत असताना 80-81व्या कथेपर्यंत आलो. त्यावेळेला शब्दांविषयीची सुचलेली कथा, जी की मी 100वी कथा म्हणून शिल्लक ठेवलेली आहे आणि 100व्या दिवशी प्रकाशित करणार आहे. अभिधा अर्थात शब्दांची शक्ती, सगळं काही शब्दांच्याच गोष्टी, त्याविषयी सुचलेली ती कथा. त्यावेळेसही मी तितकाच भावूक असा झालो. प्रत्येक कथेचा असा एक प्रकारे नकळतपणे मला आनंद मिळत गेला आणि या आनंदाला देखील आपण भरभरून रोज असा प्रतिसाद दिला. प्रत्येक रविवारी मी आपल्या सगळ्यांना या कथा पाठवत होतो आणि रोज माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत होतो. आपण सगळ्या जणांनी प्रत्येक वेळेला व्हॉट्सअपवर ते माझे मित्र, नातेवाईक या सगळ्यांसोबतच अनेक व्यवसायातील डॉक्टर मंडळींनी देखील या माझ्या ब्लॉगला भेट दिली आणि आपण सगळ्या जणांनी ब्लॉगला भेट देऊन मला वेळोवेळी प्रतिसाद देखील दिला, माझा उत्साह वाढवला. त्याबद्दल सगळ्या जणांच्या मी ऋणात राहू इच्छितो. आभार व्यक्त मी निश्चितच करणार नाही, कारण ऋण राहिलेला आहे म्हणजे कुठेतरी सातत्याने मला ती प्रेरणा आपल्याकडून मिळत राहणार आहे आणि पुढे देखील भविष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी मला करण्यासाठी सातत्य मिळेल. या अतिलघु कथा संग्रहाच्या निमित्ताने, ज्याला एक प्रकारे मणिकांचन योग, दुग्ध शर्करा योग असं म्हणता येईल, अशा अनेक गोष्टी घडून आल्या. तिसरं पुस्तक प्रकाशित करत असताना एक दैवी योग असं आपल्याला म्हणता येईल की नकळतपणे कुठेतरी वाचलेलं होतं की पुस्तकांचं गाव भिलार. महाराष्ट्र शासनाने 2017 साली पूर्ण भारतामधलं पहिलं पुस्तकांचं गाव तयार केलेलं आहे की जिथे 35 घरांमध्ये वेगवेगळी दालनं तयार केलेली आहेत. बालसाहित्य, कथा, कविता, लोकसाहित्य, वैचारिक, दिवाळी अंक अशा अनेक प्रकारची वेगवेगळी दालनं आहे आणि प्रत्येक दालनामध्ये एक एक प्रकारच्या कथेचा, एक साहित्याचा प्रकार ठेवलेला आहे आणि सबंध वाचकांनी, सगळ्या वाचकांनी येऊन तो कथा प्रकार अनुभवावा. इथे एक विशेष गोष्ट अशी की या सगळ्या घरांमध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे, पूर्ण वेळ पुस्तक वाचण्याची व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची देखील व्यवस्था आहे. आणि मनामध्ये हा भाव आला की अशा सगळ्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी, साहित्याच्या ठिकाणी, साहित्याची मांदियाळी जिथे जमते अशा ठिकाणी जाऊन आपण आपलं पुस्तक प्रकाशित करावं. आणि त्या ओढीने आज मी इथे भिलार या गावी येऊन माझं तिसरं पुस्तक प्रकाशित करत आहे. कथेचे 2 दालनं आहेत, कथा क्रमांक 1, कथा क्रमांक 2 पैकी दुसऱ्या दालनामध्ये गुरुस्पर्श रिसॉर्ट इथे जे कथेचं दुसरं दालन आहे विश्वनाथ भिलारे यांचं, त्यांच्या ठिकाणी येऊन मी हे दुसरं पुस्तक प्रकाशित आहे. हा देखील खूप असा आनंददायक योग आहे. शिवाय या 100 दिवसांमध्ये अनेक दिवसांपासून स्वतः नोकरीनिमित्त मी वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. कोल्हापूरमध्ये खांडेकरांच्या संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला आणि ते संग्रहालय पाहिलं आणि एक प्रकारे कृतार्थतेची भावना आली की एवढ्या मोठ्या साहित्यिकाचा नकळतपणे आपल्याला आशीर्वाद आणि स्पर्श मिळालेला आहे, असं खांडेकरांचं संग्रहालय मला पाहायला मिळालं. त्या देखील गोष्टीमुळे मी अत्यंत आनंदी अशा स्वरूपाचा आहे. शिवाय माझं हे तिसरं पुस्तक श्लेष अतिलघु कथा संग्रह मी माझ्या वडिलांच्या मावशींना, ज्यांना मी माई असं म्हणतो, त्यांना मी हे अर्पण करत आहे. पुरुषार्थ किंवा कर्तृत्व याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी माई. म्हणजे ज्या काळामध्ये प्रचंड हालाखीची अशी परिस्थिती होती, अशा कालावधीमध्ये 5 बहिणींचा संसार वडील गेल्यानंतर एकटी समर्थपणे पूर्णपणे सक्षमपणे निभावणारी, पूर्ण पालन करणारी माईला मी हे माझं तिसरं पुस्तक प्रकाशित करत आहे. या सगळ्या कथासंग्रहामध्ये लिहित असताना अनेक वेळेला मी अडखळलो, परंतु प्रत्येक वेळेला मला मदत करायचं काम माझ्या 2 मित्रांनी प्रकर्षाने केलं, योगेश इनामदार आणि राकेश कामत. वेळोवेळी कथा माझी जुळली आहे का नाही किंवा कथा बीजापर्यंत घेऊन पूर्ण रूपापर्यंत जाते की नाही, हा देखील माझा जो प्रयत्न होता. मी त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा जायचो आणि म्हणायचो की जमलं की नाही ते मला सांगा. प्रत्येक वेळोवेळी योग्य शब्दांमध्ये त्यांनी मला मदत केली, त्याबद्दल त्यांचा देखील मी ऋणी आहे. शिवाय माझी प्रत्येक कथा जिच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, नव्हे माझ्या अनेक साहित्याची, प्रत्येक साहित्याची जन्मदात्री म्हणता येईल ती माझी पत्नी. तिला तर मी प्रत्येक वेळेस ही कथा दाखवत होतो, तिची देखील प्रत्येक वेळेला या सगळ्या याच्यामध्ये मार्गदर्शन आणि मदत अशा स्वरूपाची झाली आहे. म्हणून हे सगळं पुस्तक माझं मनोगत आज मी तिसरं माझं अतिलघु कथा संग्रह प्रकाशित करत असताना आपणासमोर करत आहे. यानंतर हे पुस्तक भिलारमध्ये आल्यानंतर मी प्रकाशित करण्यासाठीची विनंती या कथासंग्रहाचे दालन क्रमांक 2 चे विश्वनाथ भिलारे जे आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि तिसरं पुस्तक प्रकाशित झाला आहे अशी घोषणा करावी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विश्वनाथ भिलारे. मी पुस्तकांच्या गावामध्ये जे गुरुस्पर्श दालन आहे, कथा दालन जे आहे त्या दालनाचा मालक आहे. आणि आमच्या गावामध्ये गेले 4-5 वर्षापूर्वी पासून जे हे
अतिशय सुंदर असा उपक्रम चालू झालेला आहे. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत आमच्याकडे आजपर्यंत अनेक लेखक येऊन गेले आणि त्यातल्या बऱ्याचशा लेखकांचं असं पण एक इच्छा होती की या सुंदर सुंदर खूप जागा आहे तर या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आणि आमची पण एक मनोमन इच्छा होती की असं कोणतरी यावं आणि त्या लेखकांनी आमच्या इथं प्रकाशन करावं. कारण की आमची जागा अतिशय सुंदर आहे. तर बसून बरेच लोक येतात, लिहितात. कविता पण बरेच लोकांनी केल्या आहेत आणि वेगवेगळे अनेक मोठे मोठे लेखक पण या दालनाला आमच्या भेट देत असतात. तर पुस्तकांच्या गावाचा मुख्य उद्देश हाच होता की या ठिकाणी चांगले चांगले लेखक यावे, साहित्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, मराठी भाषेचा प्रसार व्हावा. या अंतर्गत अनेक लोक या ठिकाणी आमच्या गावाला भेट देतात. इथं आमच्या गावामध्ये एकूण 35 दालनं आहेत. तर ह्या दालनामधलं आपलं कथा 2 क्रमांकाचं जे दालन आहे तर ह्या दालनामध्ये आज हेमंत सरांनी या ठिकाणी येऊन त्यांचं पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा आमच्यासाठी दाखवली. आणि आम्ही खूप आमचं स्वतःचं सौभाग्य समजतो की त्यांनी अशा अतिशय चांगल्या, त्यांनी आता त्यांचं मनोगत ऐकत होतं, त्यांनी इतकी सुंदर मेहनत केलेली आहे की 100 दिवसामध्ये 100 कथा लिहिणं हे अतिशय मोठं आपण तप म्हणता येईल त्याला. कारण की इतकं सातत्य असणं हे आजकाल खूप कमी बघायला मिळतं. तर मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या मेहनतीने अतिशय सुंदर चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आम्ही आमच्या गुरुस्पर्शच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही आमचं सौभाग्य समजतो की त्यांचं श्लेष नावाचं जे पुस्तक आहे ते आमच्या इथून प्रकाशित होतं आहे आणि ते पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.